कमळी या मालिकेच्या एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये कमळी आता आजीचं राहिलेलं व्रत पूर्ण करायला घेते आणि महादेवाला मनोभावने पूर्ण प्रार्थना करते। तेव्हा आता निंगी बाहेर येते। कमळी म्हणते की हे बघा महादेवा, हे व्रत मी माझ्यासाठी, राजन काकासाठी, अन्नपूर्णा आजींसाठी आणि आजोबांसाठी यांच्या सुखासाठी करत आहे। त्यांना जर कोणी त्रास देत असेल तर त्यांना सद्बुद्धी दे आणि आजोबांना सुद्धा लवकर बरं कर। निंगी आता हे सर्व बघत असते। तेव्हा आता कमळी ओम नमः शिवायचा जपमाळ करून आता ती कळशीवर ते महादेवाच्या पिंडीवर पाणी आणायला जाते। पाणी आता चौकातून आणायचं असतं। कमळी कळशी घेते आणि बाहेर जाते। करून करून आता कळशीभर ज्या काही आता अन्नपूर्णा आजींच्या राहिलेल्या कळशा आहे तर त्या आणून मात्र त्या महादेवाच्या पिंडीवरती वाहत असते। आता इकडे अन्नपूर्णा आजी अजूनपर्यंत काही शुद्धीवर आलेली नाही। राजन अन्नपूर्णा आजींच्या रूम मध्ये येतो। ते अनवाणी पायांनी आता आजीचं व्रत कमळी पूर्ण करत असते। कमळीच्या पायात मात्र आता खडा रुतलेला असतो, तरी सुद्धा मात्र कमळी काही हार मानत नसते। शेवटी निंगी धावत येते, पण तरी कमळी निंगीला बाजूला करते। कमळीला पूर्णपणे घाम भरलेला आहे, तरी सुद्धा हे कठीणातली कठीण व्रत मात्र ती अन्नपूर्णा आजींसारखं पूर्ण करत असते। त्यानंतर मात्र इकडे रोहितला आता त्या दुसऱ्या सरांचा फोन आलेला आहे आणि ते कमळीचा प्रोजेक्ट चांगला आहे असं म्हणतात, परंतु रोहित म्हणतो की नाही, कालच्या जे प्रोजेक्ट होतं कमळीच्या प्रोजेक्ट पेक्षा अनिकाचं प्रोजेक्ट चांगलं म्हणजे छान बेस्ट होतं। तर ऋषी रागाने रोहितकडे पाहत असतो, परंतु आता तो रोहित त्या सरांना म्हणतो की तुम्ही इतकं इमोशनल होऊ नका, त्यांना प्रॉफिट हवं आहे आणि मी तुम्हाला काय म्हणतो ते कळतं ना। फोन ठेवल्यानंतर ऋषी आता रागानेच रोहितला म्हणतो की तुला सुद्धा माहिती आहे कमळीचं प्रोजेक्ट सगळ्यात बेस्ट होतं। रोहित म्हणतो की ती गावछाप मुलगी ती कमळी आता फॉरेन क्लायंट समोर जाऊन स्पीच देणार आहे का, तिला काय बोलता येतं हे बघ ऋषी, बिझनेस मध्ये इमोशन्सना जागा नसते, लक्षात ठेव। तेव्हा ऋषी म्हणतो की हे बघ, तू बिझनेस इमोशन्स बद्दल मला शिकू नको। तू कोण आहेस तिच्या कपड्यावरून तिचं टॅलेंट ठरवणारा? मान्य आहे की तिचं राहणीमान साधं आहे, परंतु तिचं टॅलेंट हे साधं नाही, लक्षात ठेव। ती सगळ्यामध्ये टॉप आहे हे लक्षात ठेव। तेव्हा आता रोहित म्हणतो की हे बघ ऋषी, 50 वेळेस मी सांगितलं की मी जी चूक केली ती चूक करू नकोस। कमळी आपल्या क्लासची, इमानदारांच्या क्लासची नाही, तिने सगळ्यांचा विश्वासघात केलेला आहे, तू तिच्यावर विश्वास ठेवतोस का? तेव्हा आता ऋषी रागानेच म्हणतो की तुम्हाला अक्कल शिकू नकोस। आणि तेवढ्यात तेथे नयनतारा येते। नयनतारा आता दोघांकडे पाहते आणि दोघांना विचारते की काय झालं, ते एकमेकांशी का भांडतात। त्यानंतर इकडे कमळीचं व्रत अजून सुरूच असतं। ती आता माळ हातामध्ये घेऊन ओम नमः शिवाय नावाचं जप करत आहे। त्यानंतर इकडे कामिनी मात्र आजोबांना म्हणते की आता खेळाचा पुढचा भाग तमाशा सुरू होणार आहे, म्हणजे मी आता काय करणार तर कमळीचं व्रत तोडणार आहे। तिचं हे व्रत पूर्ण होऊ शकणार नाही, जे कदाचित तिच्यावर काही आघात सुद्धा होऊ शकेल, तर तिच्या जीवाला काहीतरी होऊ शकेल असा खेळ मी खेळणार आहे। तेव्हा आजोबा नाही करत असतात। तेव्हा आता कामिनी म्हणते की तू शांत राहायचं, तुम्हाला सांगायचं नाही की मी काय करायचं आणि काय करायचं नाही म्हणून, काय करेल ते फक्त तू बघत राहायचं। हे बघ अरे दादा, मला माहिती आहे की तुला सगळं काही कळतं, पण तू बोलू शकणार नाहीस, कुणाला सांगू सुद्धा शकणार नाही, तू आतल्या आत मात्र असं तडफडत राहणार, त्याचीच मला खूप मज्जा वाटते, तीच मजा मी घेत राहणार आहे। त्यानंतर इकडे कमळी माळेचा जप झाल्यानंतर पुन्हा कळशी घेते आणि पाणी आणायला जाते। त्यानंतर मात्र ह्या कामिनीने आता ह्या सुवासला काहीतरी सांगितलेलं असतं या व्रतामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी। हातामध्ये खूप काही गज घेऊन तो मात्र आता गच्चीवर चढलेला आहे। कमळी आता कळशीवरून पाणी घेऊन येते, महादेवाच्या पिंडीवर घालते। इकडे कामिनी आता आजोबांना म्हणते की थांब मी फोन करते, विघ्न कसं येत नाही पाहते। आणि तेवढ्यात ती सुहासच्या मोबाईलवर फोन करते, सुहासला कोणता प्लॅन कसा करायचा आहे त्याबद्दल समजावते आणि फोन ठेवते। फोन ठेवल्यानंतर आजोबांना म्हणते की बघत राहा की पुढे कशा गोष्टी घडणार आहेत ते। कमळी मात्र अशी व्रतासाठी बसलेली असते, पाणी आणण्यासाठी मात्र ती अशी उठून जाईल आणि उठून गेल्यानंतर पुन्हा जागेवर येऊन बसेल। एकदा की ती जागेवर येऊन बसली तर आता आभाळातून मात्र आकाशातून असं सळ्यांचा पाऊस खाली पडेल, म्हणजे त्या गजांचा। लोखंडी सळ्या मात्र तिच्या शरीरामध्ये आरपार घुसतील, तिच्या शरीरामध्ये आता ह्या सळ्या घुसून नुसती शरीराची चाळण होईल चाळण। किंवा आता आजोबांचा जीव फार अगदी तडफडत असतो आणि ते हातवारे करून आता ह्या कामिनी बरोबर खूप असे रागाने बोलत असतात, परंतु कामिनी म्हणते की अरे दादा, बोलायचं नाही, फक्त तू उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं, हेच मला तुला दाखवायचं आहे, तू फक्त बघत राहा उघड्या डोळ्यांनी। त्यानंतर इकडे हा रोहित खूपच चिडलेला असतो। नयनतारा विचारते की काय झालं, तुम्ही दोघं का भांडत होते? रोहित म्हणतो की अगं तो ऋषी त्या कमळीच्या नादात पूर्ण वेडा झालेला आहे, त्याला आपल्या बिझनेसचं सुद्धा काही प्रॉफिट बद्दल घेणे देणं उरलेले नाही।
तर त्याच्या हातामध्ये आपला बिझनेस द्यायला निघाली होती. हे बघ आई, मी तुला आताच सांगतोय, तुला मी आताच सावध करत आहे की तो ऋषी मात्र कमळीच्या नादामध्ये आपला सगळा काही बिझनेस उधळून देईल. त्यावरती नयनतारा त्याला म्हणते की अरे शांतपणे नक्की काय झालेलं आहे ते सांगशील का. त्यावरती आता हा रोहित म्हणतो की काय होणार होतं, मी ऋषीला सांगतोय की कमळीचा प्रोजेक्ट चांगला नाही म्हणून, हवं तर आपण तिला मदत करूया. जर तिला प्रोजेक्ट जमणार नसेल तर आपण तिचं नाव ड्रॉप करूयात. आणि याने मात्र काय केलं तर मला 4 गोष्टी ऐकवल्या आणि तो निघून गेला. तर तो कमळीच्या नादामध्ये सगळं काही उधळून देईन आणि आपल्या हातात काही राहणार नाही. त्यामुळे मी तुला आई एकदाच समजावतो, असे बोलून रागात तो आतमध्ये निघून जातो. त्यानंतर आता कमळी महादेवाच्या पिंडीला पाणी घालत असते आणि तेवढ्यात आता हा सुवास मात्र वरून एक लोखंडी गजाची सळी टाकतो. निंगी आता जोरात ओरडते की कमळी, अन्नपूर्णा आजी अजून बेशुद्धच असते. तेव्हा इकडे कामिनी आजोबांना म्हणते की बघ रे दादा, व्रत करणारी तुझी बायको अजून बेशुद्ध आहे. दुसरीकडे मात्र ही गावछाप कमळी व्रत करत आहे, पण काही झालं तरी तिचं व्रत मी पूर्ण नाही होऊन देणार. आणि आता मी तुम्हाला लक्षात ठेवा सांगते, या घरावर फक्त आणि फक्त माझी सत्ता असायला हवी. आणि या घराची फक्त आता जी नात आहे ती फक्त कोण राहील तर माझी अनिका. आणि मी या घराची मालकी. माझी नात आणि तुझी नात अनिका, जरीही तुझी ती मोठी नात आली तरी सुद्धा मी तिला असेच मारून टाकेन. त्यानंतर आता इकडे कमळी बाहेर महादेवाच्या पिंडीला पाणी घालत आहे आणि त्या सुवासने सोडलेल्या लोखंडी गजाच्या सगळ्या काही सळया चहू बाजूने आता तेथे पडतात. देवकृपेने मात्र कमळीला काही लागत नाही. निंगी बिचारी धावतच येते कमळीच्या काळजीने आणि त्यात म्हणजे अन्नपूर्णा आजीला शुद्ध येते. तेव्हा राजन म्हणतो की आई. अन्नपूर्णा आजी लगेच आता उठून बसते. राजन धरतो सावकाश आई, सावकाश उठ. तो घाईने आईला पाणी प्यायला देतो. अन्नपूर्णा आजी पाणी पिणार तोच ती लगेच आता आजीचे लक्ष देते की तिचं व्रत आहे, ते पण निर्जली व्रत, म्हणून ती पाणी पित नाही. राजन विचारतो की आई काय झालं. त्यानंतर मात्र इकडे कामिनीचा रुबाब सुरूच असतो, पण आता होतं तर काही वेगळाच चमत्कार. कारण बाबांना इतका राग आलेला असतो, आतापर्यंत सगळं काही ऐकून घेतलेलं असतं, पण सनकनी मात्र एकट्या कामिनीच्या कानामागे देतात आणि कामिनीचे होश सुटतात. कामिनी आपला गाल चोळत असते आणि म्हणते की काय रे, तू माझ्या कानामागे मारलीस. वेळ मात्र तू माझ्या कानामागे जी काही वाजवली आहे ना ती मी सहन करेल. तू जर बोलायला लागला तर सगळ्या काही गोष्टी सगळ्या लोकांना सांगू. माझ्याबद्दल ऐकून केलेल्या अर्धवट व्रतामुळे तुझ्यामध्ये इतकी ताकद आलेली आहे का. जर काही हे व्रत पूर्ण झालं, हे व्रत सफल झालं तर तुझ्या पायावर सुद्धा उभा राहशील. मोहिनीला हे सगळं जाऊन सांगशील, तिला सगळं काही भिडशील. काही झालं तरी मी तुला स्वतःच्या पायावर उभं राहून देणार नाहीच आणि स्वतःच्या या खुर्चीतून उठूनच देणार नाही. बाबांची खुर्ची धरून मात्र ती आता कुठेतरी घेऊन जाते. बाबा तर ओरडत असतात. त्यानंतर इकडे आतमध्ये अन्नपूर्णा राजन तिला म्हणतो की हे बघ आई, अगं जेव्हा तू पुतळ्यासारखी या घरात उभी होती तेव्हा तुझ्यासाठी कमळी या घरात आली होती. त्यावेळेस मात्र तिने तुला आधार दिला, प्रेम दिलं, तुला सावरलं, पण तुझी सून आणि तुझी नात यांनी तर तुझ्यासाठी काही केलेलं नाही. मी तर आई तुझ्याकडे बघितलं सुद्धा नव्हतं. कमळीने तुझी सेवा केली, तुला काय हवं काय नको हे सर्व काही पाहिलं. हे बघ आई, तिला हे सर्व करायचं नव्हतं, फक्त तुझ्या काळजीपोटी आणि माझ्या शब्दाखातीर ती हे सर्व करायला तयार झाली. आणि आई तिने काय केलं तर तिने फक्त तुझी सेवा केली, त्याची मात्र तू तिला शिक्षा दिली. तिने तुम्हाला फसवलं, तिने तुम्हाला फसवलं. हे ऐकून मला खरंच आई खूप त्रास होतो, कारण तिने तुम्हाला फसवलेलं नाही. आणि काय केलं आई, तिने चोरी केली का आपल्या घरामध्ये, आपल्याला फसवलं, आपल्याला लुबाडलं का. तिने तुला बरं केलं आणि याला जर लोक फसवणं असं म्हणत असतील, हो आई तिने आपल्याला फसवलं, तेच मात्र तिची चूक झाली. आणि हे बघ आई, रागिनी आणि कामिनी आणि काही सगळेजणी तुझ्याबद्दल किती वाईट विचार करतात. आत्याबद्दल तर काही बोलायलाच नकोय. आई तुला तर चांगलंच माहिती आहे की ती कशी आहे. कितीही चुकीचं त्या वागल्यात तरी सुद्धा तू त्यांच्या चुकावर पांघरून घालते. तरी सुद्धा आई, कमळीबद्दल तुझ्या मनात इतका राग का आहे. मी जे काही केलं तो विश्वासघात नव्हता. आई हे बघ, जोपर्यंत ती या घरामध्ये होती तोपर्यंत जे काही समाधान तुला मिळत होता, जो आनंद मिळत होता, तो या अगोदर तुला कधी मिळाला होता का. हे बघ आई, कमळी तुझा आनंद आहे तरी सुद्धा तू तिच्याशी असं का वागते. माफ कर कमळीला, नाहीतर इथून पुढे कोणी असे निरपेक्ष कोणाला मदत नाही करणार. राजन रडतच अन्नपूर्णा आजींसमोर हात जोडतो. त्यानंतर इकडे सरोज सुद्धा आता व्रत पूर्ण होत असतं. गुरुजी सरोजवळ येतात. ते म्हणतात की सरोज, अगं हे कठीण व्रत तू पूर्ण केलं, ते प्रत्येकाला ते शक्य होत नसतं. महादेव सगळ्या काही इच्छा तुझ्या पूर्ण करते. आता सरोज गुरुजींना नमस्कार करते. गुरुजी आशीर्वाद देतात आणि निघून जातात. तेव्हा आता सरोज महादेवाच्या पाया पडते. त्यानंतर इकडे कमळीचं व्रत पूर्ण होऊन कमळी आता आतमध्ये येते, निंगी आणि कमळी सुद्धा. तेव्हा अन्नपूर्णा आजी उठून कमळीच्या समोर येतात. आता कमळी आजी म्हणते तर अन्नपूर्णा आजी खुश तिच्या डोक्यावर हात ठेवते. हात जोडून म्हणते की कमळी मला माफ कर. कमळी म्हणते की आजी तुम्ही माफी मागू नका. तर आजी म्हणते की नाही कमळी, मला बोलून दे. बघ अगं कमळी, माझी मोठी नात माझ्या हृदयातील खूप हळवी जागा आहे. तुम्ही म्हणजे असं का केलं, तुम्ही तिच्या भावनांशी का खेळलात, असं वाटून मात्र मी इतकी संतापले होते.
हे सगळं करण्यामागे तुमचा हेतू काय होतं याकडे मी लक्ष दिलं नाही. राजन म्हणाला ते खरं आहे की सख्खी नात आमच्यासाठी इतकं करणार नाही, इतकं तू केलेलं आहे. या घरासाठी कमळी तूच आमचा आनंद आहे. तर इथून मी हकलून दिलं, खूप मोठी चूक केली म्हणून अन्नपूर्णा आजी आता रडत कमळीची माफी मागते. आता कमळी म्हणते की आजी तुम्ही मला माफ केला, येतच मला देव पावल्यासारखा झालेला आहे. कारण ह्या व्रताचं फळ तर मिळतच, कारण दुरावलेली नाती पुन्हा एकत्र येतात असा हा व्रताचा महिमा शेवटी कमळीने आणि तिच्या आईने अन्नपूर्णांनी तिघींनी मिळून पूर्ण केलेला आहे आणि शेवटी त्याचं फळ मिळतं. दोघे आता एकमेकींना घट्ट मिठी मारतात. त्यानंतर इकडे सरोजच्या मोबाईल त्याचा कॉल येतोय. अहो सरोज काकी, एक आनंदाची बातमी आहे की अन्नपूर्णा आजी कमळी बरोबर बोलायला सुद्धा लागल्यात. तिकडून सरोजला सुद्धा फार आनंद होतो. म्हणतो की हो, एकदम पहिल्यासारखं झालेलं आहे, एकदम असं आनंदी वातावरण आहे. आता सरोज खुश होत शंभू महादेवाला म्हणते की तुम्ही खरंच माझ्या व्रताचं फळ मला दिलंस, तुमचा आशीर्वाद खरंच माझ्या पाठीशी राहून दे. तर इकडे कमळी अन्नपूर्णा आजींना म्हणते की तुमचं अर्धवट राहिलेलं व्रत मी पूर्ण केलं. अन्नपूर्णा म्हणते की तो, तर कमळी म्हणते की हो आजी, आपलं आजी आणि नातीचं नातं आहे, तर स्वतःला तुमची नातच मानतो. हे सगळं मी माझ्या आजीसाठी केलं. तेव्हा मात्र आता कमळी आणि अन्नपूर्णा आजी देवीला हात जोडतात. त्यानंतर इकडे ही कामिनी मात्र आजोबांना घेऊन बाहेर कुठेतरी आलेली असते आणि म्हणते की काय दादा, बरेच दिवस झाले बाहेरचा मोकळा वारा तुला भेटला नाही. तुझी ही अवस्था कोणामुळे झाली, कशामुळे झाली याचा बहुतेक तुला विसर पडलेला वाटतो. त्यामुळे आज हीच वेळ पुन्हा आलेली आहे. पण तुझं असणं मात्र माझ्यासाठी धोकादायक आहे. मी सुद्धा स्वतःला धोका देणार नाही, त्यामुळे आज मी तुला इथे घेऊन आले. नाईलाजाने का होईना आज ही ढकल गाडी रस्त्यावर आलेली आहे आणि मुद्दाम तिने रस्त्यावर आणलेलं असतं बाबांना. त्या रस्त्यावरच्या मोठमोठ्या गाड्या मात्र माझ्या दादाच्या गाडीला असं अलगद ढकलत पुढे नेणार. तेवढ्यात मात्र आता ही कामिनी ती गाडी आहे तर ती जोरात ढकलून देते आणि समोरून मात्र आता गाडी येते. बाबांची आता ही व्हीलचेअर मात्र ढकलत आता त्या गाडीच्या समोर येते आणि बाबांची व्हीलचेअर मात्र ती गाडी धक्का देऊन मात्र ढकलून देते. बाबा खाली पडतात. बाबांच्या तोंडातून रक्त येत असतं. त्यांचा चष्मा आता बाजूला जाऊन उडून पडतो आणि ती गाडी मात्र आता तेथून निघून जाते. बाबांच्या अगदी तोंडातून रक्त येत आहे. बाबा तिथे बेशुद्ध पडलेले आहे. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.